जर मला असं वाटत असेल की मी माझ्या आयुष्यात मला जोडीदाराची गरज नाही, मला माझं आयुष्य स्वतंत्रपणे घालवता येऊ शकतं, माझ्या गोष्टींची निवड मी स्वतंत्रपणे करू शकतो, तर जोडीदाराची गरज काय? हेच कारण मुलं होण्यासाठी सुद्धा असतं अनेक वेळेला. हो. की मुलं नसतील तर मग काय एका ह्याच्यानंतर जगायचं कशासाठी असा प्रश्न पडला. म्हातारपणाचा पर्पज आता मग तो पर्पज मुलं मोठी झाल्यावरती मग त्यांच्या मागे नातवंडांसाठी लागणं हा ओघाने येतं की मग नाहीतर आम्ही म्हाताऱ्यांनी करायचं काय. ह्या पद्धतीची नरेटिव्स आपण इतकी तयार केली आहेत की आपण त्याला आता सत्य मानायला लागलेलो. आपण हे विसरतो की ह्या स्टोरीज क्रिएट केल्या आहेत आपण समाज नावाच्या यंत्रणेला चालण्यासाठी. त्या स्टोरीज आपण आता वास्तव म्हणून मानायला लागलो आहोत. तिथे पहिल्यांदा आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे की हे वास्तव नाही आहे. सो ह्या पद्धतीच्या सगळ्या नॅरेटिव्हजनी एक प्रगती आणि एक स्थैर्य आणि एक सुरक्षितता जी आदिमानवकाली फार गरजेची होती ती दिली का तर दिली. आता वी हॅव इंजिनियर्ड द वर्ल्ड इन सच अ वे की आता ते सुरक्षितता बऱ्यापैकी आली आहे. आता तेच नॅरेटिव्ह जर मी घेऊन जगायला लागले, ते नॅरेटिव्ह आहे, ती स्टोरी आहे, ती आपण क्रिएट केलेली आहे. त्यामुळे आता ते नॅरेटिव्ह बदलण्याची वेळ झाली.